तर हाय हॅलो माझ्या प्रियजनांनो. अहो मी जे बोलायले ना ते माझ्या रिलेटिव्हबद्दल बोलायले आहे. म्हणजे कसं त्याची ती प्रेयसी आहे ना, तिचं लग्न झालं व दुसरीकडं. आणि मग ते काय झालं, त्याचं आयुष्य जगणं लय अवघड झालं, मुश्किल झालं. मग ते म्हणायला मी लय डिप्रेशनमध्ये चाललो आहे, आता मी काय करून काय नाही, मला तीच दिसायची चौकड. आणि माझं आता काही खरं नाही आहे. काही बी म्हणायलं ते आणि आपण काय बी बोलायला जावं तर ते इकडून ऐकायला आणि इकडून सोडून द्यायला. ह्या अशा गोष्टी आधी तर सांगत नाही तर बरं का. आणि पुन्हा बाहेर निघाल्या की मग मान्य तरी कुठं करून घेते तर असं आहे. मग तर ते नाईलाज झाला की पुन्हा गार पडत येतं, हे खरं आहे का नाही. तर काय झालं बघा, त्याला म्हणलं बाबा आता तिथं गेली लग्न करून, आता तिचं काही म्हणजे धागानाद्वारा आता तिचा संबंध गेला, संबंध तुटला का नाही. जरी बी ती आली तुझ्याकडं तर तिला का आम्ही घरात घ्यावा का, म्हणजे काय आता नक्की हे विसरून जा बाबा. तिला काम धंदा कर, 4 पैसे कमव, मस्त एक पोरगी बघून लग्न लावून देत आहो आम्ही तुझं. अहो ते निवळच पुन्हा बिघडून बसलं की ह्या सोशल मीडियामुळं. ह्या सोशल मीडियामुळं काय होतं आहे, सोशल मीडियामुळं चांगल्या आमच्यासारख्या बाया बिघडायल्यात. तर आता हे सत्य आहे गोष्ट बरं का, मी तुम्हाला खरं सांगायले, नाही तर तुम्ही मलाच ब्लेम करा. तर ते बी चांगल्या बायाच्या जाळ्यामध्ये अटकलं. आणि मग त्याला बी ती सवय लागली का काय की कुणाच्या बी आयडीवर जायचं, कुणाच्या बी इंस्टाग्रामवर जायचं, कुणाला मेसेज करायचे, कुणासंग बी गुलू करायचं. आता ती पोस्तूर आपलं जवळीक घ्यायचं, जवळ जायचं. एकदा रागू महिना बघणं झाले की पुन्हा एकूण एकायला हिबाळून द्यायचं. हे तर चालूच आहे. आता मी आहे सोशल मीडियावर, तेव्हा मला माहितीच आहे ना. तर मग ह्या अशा गोष्टीपासून सावध राहाय असं जर आपण सांगितलं तर ते व्हायला आपल्याला काय करताय, इकडून ऐकत आहे आपलं आणि इकडून सोडून देत आहे, नाही तर मग आपल्यालाच ब्लॉक करून टाकीत आहे. म्हणजे आपण जर समजा त्याच्या त्या स्टेटसवरून काही आपण समजून घेतलं किंवा मग त्याच्या जाळ्यामध्ये ज्या आहेत त्या बाया त्याच्याबद्दल जर आपण ओपनमध्ये बोललं तर मग ते काय करताय, ते आपल्यालाच ब्लॉक करून टाकीत आहे. असलं आहे ते गाबरू, कळलं का.